आज ओबीसी मेळावा घेताय आपण बीडमध्ये. आज पुन्हा एकदा एल्गार आपल्याला बघायला मिळेल या मेळाव्याच्या निमित्ताने. हो, आता ज्या काही घटना ज्या आहे मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे जवळपास 14-15 जणांनी चिठ्ठ्या लिहून काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या केलेल्या आहेत. खरं म्हणजे मी सगळ्यांना विनंती करतो की आत्महत्या करू नका. आपण कोर्टातही लढतो आहोत, आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवू. निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घरं पेटवली, हॉटेल्स पेटवली, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत. माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत. साहेब, धनंजय मुंडे असतील किंवा आणखी कोण कोण नेते इथे उपस्थित राहणार? सर्व ओबीसी नेते पुन्हा एकवटताय असं बघायला मिळतं. धनंजय मुंडे निश्चितपणे राहणार आहेत, गोपीचंद पडळकर राहणार आहेत, प्रकाश शेंडगे राहणार आहेत, लक्ष्मणराव गायकवाड राहणार आहे, शब्बीर अन्सारी राहणार आहेत, लक्ष्मण हाके राहणार आहे, ससाने राहणार आहेत, नंतर शिवा संघटनेचे धोंडे राहणार आहेत, आणखीन अशा अनेक वेगवेगळ्या संघटना आहेत. कुणबी सेनेचे प्रमुख येणार आहेत, आगरी सेनेचे प्रमुख येणार आहेत आणि संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे जे आहेत 374 जाती आहेत, अशा अनेक समाजाचे जे आहेत प्रतिनिधी आहेत, नेते आहेत, आज आपल्याला एकत्रित पाहायला मिळतील. आजच्या या सभेला मराठा बांधवांनी विरोध केलेला आहे. अनेकांना नोटीस देखील बजावण्यात आलेली आहेत. आज ते आंदोलन देखील बीडमध्ये करणार. जरांगेंचे समर्थक आहेत सर्व. भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, ठरवलं तर महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवू देणार नाही, अशा पद्धतीची भाषा वापरली जाते. ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही आहे. मी शिवसेनेत असताना अनेक गोष्टी घडल्या, शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जी आहेत छगन भुजबळने पचवलेली आहेत हे त्यांना अजून माहिती नाही. कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील, एवढे लहान असतील बिचारे, त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वल्गना करतात. आजचा बीडमध्ये होणारा मोर्चा हा अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची टीका जरांगेंनी केली. अजितदादांना बीडमध्ये मतदान नको अशा देखील ते म्हणाले. हे बघा, हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो BJPचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही. हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत, कदाचित नेते येऊ शकणार नाहीत काही नेते, पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकवटणार आहेत. साहेब, आज हैदराबाद गॅजेट विरोधात जी ओबीसी संघटनांनी याचिका केली त्याची सुनावणी